राम राम शेतकरी मित्रांनो, आपण जे लाईव्ह व्हिडिओ दाखवतो किंवा लाईव्ह व्हिडिओ बनवतो त्यावर भरपूर शेतकऱ्यांचे विश्वास बटत नाही. कारण विश्वास न बटण्याचे बी कारणं आहेत ना. आता रासायनिक शेतीमध्ये जे समजा जमीन कडक झालेली असते आणि त्यावर कधी ट्रॅक्टर निघून गेलं तर ते कोरणं संभव असतं किंवा ती जागा कोरली जात नाही. त्यामुळे लोकांना असं वाटतं की बुवा हे काहीतरी उल्लू बनवत आहेत. त्याचा अर्थ असाही होतो. त्याच्यासाठी आपल्या शेतात शेतकरी येऊन बघून जात आहेत. व्हिडिओ जो आपण काल परवा टाकलेला आहे की बुवा 10 टन मक्काचे ट्रॅक्टर भरून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण करू शकतोय, हे लोकांना विश्वास बटत नाही आहे. त्यामुळे शेतकरी येऊन बघून जात आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण जे आहे ते दाखवतो, त्यामुळे आपल्याला काही एक अडचण नाही. केव्हाही या, केव्हाही बघू शकतायत, काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. कारण जे आहे ते दाखवतो. शेतकरी मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ बनवलेला होता माती करू शकतो असं, तर गावातील शेतकऱ्यांना विश्वास बटत नाही. त्याच्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमच्या गावाचे शेतकरी आहे, मोठे शेतकरी आहेत, पिंटू भाऊ, आता ते स्वतः समक्ष आलेले आहेत. आता बोला. मला व्हिडिओ बघून विश्वास बसलेला नव्हता, म्हणून मी प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन बघितलं तर भरपूर नरम माती आहे. आणि कोरून बघितली ती 1 फूट, बरोबर 1 फूट अंतर, आणि हे ट्रॅक्टरचं टायर गेलेलं असून, दाबलेलं गेलं असून त्याच्यात 1 फूट खोल केलेलं आहे. तर मला इथे येऊन मला खरंच आनंद झाला की सुनील भाऊ ते व्यवस्थित मस्त मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडून आपण काहीतरी मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्या पद्धतीने आपण शेती करावी असं मला वाटतं.